हाय डिअर स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ डिफायनाइट इंटिग्रल्स. सो पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय बघितलं आपण? रूल्स ऑफ डिफायनाइट इंटिग्रल आणि त्याच्यावरती डिपेंडंट जे एक्झाम्पल होते ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय बघणार आहोत आपण? प्रॉपर्टीज ऑफ डिफायनाइट इंटिग्रल्स. सो त्याच्यामध्ये आपण टाइप वाईज एक्झाम्पल बघणार आहोत. सो फर्स्ट टाइप विच इज फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ डिफायनाइट इंटिग्रल. सो ही प्रॉपर्टी काय अगोदर आपण लिहून घेऊया. समजा तुम्हाला इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स असं जर का दिलेलं असेल तर ते तुम्ही कसं लिहू शकता? येस, इट इज इक्विव्हॅलंट टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स इंटू डी एक्स. म्हणजे चेंज काय तुमच्या लक्षात येतो काय? येस, व्हॉट इज द चेंज हिअर? यू आर रिप्लेसिंग एक्स बाय ए प्लस बी मायनस एक्स. सो असं का करायचं? कारण जो दिलेला एक्झाम्पल आहे तो डायरेक्टली तुम्हाला ह्या फॉर्म मध्ये सॉल्व्ह करता येत नाही. ओके, सो इफ यू अप्लाय दिस फॉर्म, दिस इक्विव्हॅलंट फॉर्म टू द गिवन एक्झाम्पल, then it can be easily solved by using definite integration. ओके, म्हणजे इंटिग्रेशन तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येतो आणि मग त्यानंतर अप्पर आणि लोअर लिमिट पुटअप करून तुम्ही त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. सो फॉर एक्झाम्पल, तुमच्या एक्झाम्पल घेतल्यावर लक्षात येईल. सो राईट डाऊन द एक्झाम्पल क्वेश्चन. इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. सो तुमच्या एक्झामच्या दृष्टीनं हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, कारण ह्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन असू शकतात. येस, सो फर्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन 1 to 2 अंडर रूट एक्स अपॉन अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट 3 मायनस एक्स इंटू डी एक्स. आता बघा, हे डायरेक्टली तुम्ही जर का सॉल्व्ह करायला गेले एक्झाम्पल तर हा खूप कॉम्प्लिकेटेड होईल. ओके, सो देअरफॉर इफ यू अप्लाय दिस प्रॉपर्टी देन इट विल बी इझिली गेट सॉल्व. बघा आता हे कसं सॉल्व करता येईल आपल्याला. सो अगोदर आपण दिलेला जो इंटिग्रेशन आहे तो आय घेऊया. सो कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 2 अंडर रूट एक्स अपॉन अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट 3 मायनस एक्स इंटू डी एक्स. सो बाय युझिंग दिस प्रॉपर्टी, परत एकदा लिहितो मी, बाय युझिंग ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. ही प्रॉपर्टी सुद्धा एक्झामला ऑब्जेक्टिव्हच्या फॉर्म मध्ये विचारू शकतात. इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स इंटू डी एक्स. आता ही प्रॉपर्टी केव्हा यूज करायची तुमच्या लक्षात येईल. ए ची व्हॅल्यू इथे किती आहे? 1. बी ची व्हॅल्यू किती आहे? 2. ओके, या दोघांचे ऍडिशन केल्यावर किती येईल? 3. जेव्हा तुम्ही एक्स रिप्लेस बाय 3 मायनस एक्स करसाल तेव्हा डिनॉमिनेटरचा जो एक टर्म आहे तो वरती तुम्हाला न्यूमरेटर मध्ये येईल आणि त्याच्या पुढे तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करता येईल. सो ते कसं सिम्प्लिफिकेशन करता येईल बघा. सो बाय युझिंग दिस प्रॉपर्टी इंटिग्रेशन आय बिकम्स, राइट ऑन दिस इंटिग्रेशन इज व्हॉट? इट इज 1. सो देअरफॉर 1 बिकम्स काय येईल बघा? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 2 as it is. What is the addition of 1 plus 2? It is 3. सो काय करायचं आपल्याला चेंज इथं? येस, लक्षात ठेवा, यू हॅव टू रिप्लेस एक्स बाय 3 मायनस एक्स बिकॉज व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी इज व्हॉट? येस, इट इज 3. इथं काय करतोय आपण? येस, इथं एक्स रिप्लेस बाय a plus b minus x. So what is the value of a plus b? It is 3 minus 3 and इथं minus x. म्हणजे थोडक्यात काय रिप्लेस करायचं तुम्हाला? x रिप्लेस बाय 3 मायनस x. सो इथं आपण करूया चेंज. न्यूमरेटरला काय x दिसतोय तिथं काय लिहा? 3 मायनस x. डिनॉमिनेटरला काय इथं x दिसतोय तिथं 3 मायनस x प्लस सेकंड टर्म मध्ये बघा 3 मायनस x च्या ठिकाणी काय येईल? ब्रॅकेट मध्ये
3 minus x into dx. So therefore integration 1 to 2, numerator again it is 3 minus x divided by 3 minus x plus. आता इथं काय होईल बघा, हा मायनस आतमध्ये गेल्यावर -3 होईल. सो दिस 3 and this -3 गेट कॅन्सल. हा मायनस इंटू हा मायनस प्लस. सो अंडर रूट मध्ये काय येईल इथं? येस, अंडर रूट इट बिकम्स व्हॉट? x इंटू dx. आता ही भेटली आपल्याला आय ची व्हॅल्यू. मग तुम्हाला वाटेल हा एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल 2 मध्ये काय चेंज आहे? काहीच नाही. ओके, सो हे कसं सॉल्व्ह करता येईल? तर आता बघा, एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल 2 मध्ये जो डिनॉमिनेटरचा फर्स्ट पार्ट होता तो फर्स्ट मधचा न्यूमरेटर आहे, आणि जो डिनॉमिनेटरचा सेकंड पार्ट होता, येस, √3 - x, तो सेकंड मध्ये न्यूमरेटर आहे. तर ह्याचा उपयोग कसं करू शकतो आपण? ऍडिंग 1 and 2. सो आफ्टर ऍडिंग 1 and 2 काय भेटेल बघा? येस, I plus I. लेफ्ट हँड साइड इज व्हॉट? इट इज 2i. ओके, राईट हँड साइड मध्ये दोन्ही इंटिग्रेशनचे लिमिट काय आहेत? सेम आहे. सो त्यामुळे दोन्ही इंटिग्रेशन एकातच घेतोय मी. पहिल्याचं न्यूमरेटर काय? √x. दुसऱ्याचं न्यूमरेटर काय? √3 minus x. हे दोघांचे ऍडिशन का करतोय? कारण दोघांचा जो डिनॉमिनेटर आहे, सॉरी, एक्झाम्पल 1 मध्ये बघा, येस, सो इक्वेशन 1 मध्ये बघा, इक्वेशन 1 मध्ये जो डिनॉमिनेटर आहे फर्स्टचा आणि सेकंडचा पण तोच आहे, फक्त इथं काय रिअरेंजमेंट आहे. इथं काय लिहिलंय? √x प्लस √3 - x. सेकंड मध्ये काय लिहिलंय? √3 - x प्लस √x. सो देअरफॉर दे बोथ हॅव डिनॉमिनेटर सेम, फक्त तिथं रिअरेंजमेंट केली. सो त्यामुळे इथं मी लिहिताना काय लिहितो? परत स्टँडर्ड फॉर्म मध्ये, म्हणजे हे सेकंड टर्म जो आहे तो रिस्ट्रक्चर करून लिहिला. दोघांचा डिनॉमिनेटर काय येईल? सेम. सो इट इज व्हॉट? √x प्लस √3 - x इंटू dx. आता तुमच्या लक्षात येईल इथं टर्म्स काय होत आहेत? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम आहे. सो त्यामुळं हे काय होत आहे? कॅन्सल होतो, आणि काय राहतो इथं? फक्त 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 2 1 dx. सो 1 चं इंटिग्रेशन काय येतो? x, लिमिट काय? 1 to 2. इट इज व्हॉट? 2i. ओके, सो देअरफॉर पुट अप्पर लिमिट 2 मायनस लोअर लिमिट 1 x च्या ठिकाणी पुटअप केलं. सो इट इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉट? 2i. सो देअरफॉर 2i इज इक्वल टू 2 minus 1. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 2 minus 1? इट इज 1. सो देअरफॉर i इज इक्वल टू 1 upon 2. हा 2 राईट हँड साइडला शिफ्ट करा. सो देअरफॉर इट इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉट? इंटिग्रेशन 1 to 2 √x प्लस √x प्लस √3 - x इंटू dx. सो अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? दिलेल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता बाय युझिंग दिस प्रॉपर्टी. तुम्ही जर का ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने जर का विचार केला तर लोअर लिमिट काय आहे? तर 1, अप्पर लिमिट काय आहे? 2. ओके, दोघांचा डिफरन्स काय आहे? तो 1. सो 1 डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढाल इथं राईट हँड साइडला बघा, तेव्हा तेव्हा 2i इज इक्वल टू काय येईल तुम्हाला? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कॅन्सल झाल्यावर इट इज b minus a. b मीन्स अप्पर लिमिट अँड a मीन्स लोअर लिमिट. सो देअरफॉर आय ची व्हॅल्यू काय येते? b minus a upon 2, म्हणजेच अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2. सो अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली काय करू शकता? जो दिलेला इंटिग्रेशन आहे त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. सो हे हिंट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही एक्झाम्पलचे आन्सर डायरेक्टली फाइंड आउट करू शकता. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पण तुमच्या लक्षात येईल. सो यू कॅन इझिली यूज दिस हिंट टू सॉल्व गिवन एक्झाम्पल. सो I will take next example. Yes, it is E. Integration 1 to 4 cube root of 9 minus x upon cube root of 9 minus x plus cube root of x plus 4 into dx. ओके, so सोल्युशन मध्ये
कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 4. अगोदर दिलेलं इंटिग्रेशन लिहून घेऊया. इट इज वॉट क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4 इंटू dx. सो परत तीच प्रॉपर्टी यूज करूया आपण बाय युजिंग what integration a to b f of x dx is equal to integration a to b f of a plus b minus x into dx. So by using this integration, value of I is equal to काय येईल इंटिग्रेशन 1 to 4 as it is. आता इथं रिप्लेस काय करायचं बघा. येस, तुमच्या लक्षात यायला पाहिजे x रिप्लेस बाय a प्लस बी. सो a ची व्हॅल्यू किती आहे 1, b ची व्हॅल्यू किती आहे 4. सो 1 प्लस 4 इज 5. सो तुम्हाला रिप्लेस काय करायचं x बाय 5 मायनस x. ओके, सो देअरफॉर इंटिग्रेशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 4 क्यूब रूट ऑफ 9 मायनस x च्या ठिकाणी काय येईल 5 मायनस x डिवायडेड बाय अगेन क्यूब रूट ऑफ 9 मायनस ब्रॅकेट मध्ये 5 मायनस एक्स प्लस अगेन क्यूब रूट ऑफ एक्स च्या ठिकाणी काय येईल 5 मायनस एक्स प्लस 4. सो हे सिम्प्लिफिकेशन करून घेतल्यानंतर हे अगोदर सिम्प्लिफिकेशन करून घेऊया हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर. सो इथे काय येईल बघा न्यूमरेटर क्यूब रूट ऑफ 9 मायनस 5 इट इज 4 आणि मायनस मायनस प्लस एक्स. ओके, डिनॉमिनेटरला बघा आता टर्म 9 minus 5 it is 4, again minus minus plus, so it becomes 4 plus x. Okay, plus cube root of 5 plus 4 it is 9 minus x into dx. Okay, so write down this term as 2. Okay, आता परत युजुअल प्रोसिजर नुसार काय करायचं आपल्याला इंटिग्रेशन 1 आणि 2 ची ऍडिशन. Yes, so adding 1 and 2, I'll show you one. Okay, so adding 1 and 2, left hand side काय येईल बघा. Adding 1 and 2, left hand side is what 2i integration 1 to 2. Yes, numerator is what it is cube root of first numerator काय 9 minus x, second numerator काय cube root of 4 plus x divided by. ओके, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, फक्त इथं काय a प्लस बी च्या फॉर्म मध्ये, इथं b प्लस a च्या फॉर्म मध्ये. मी लिहिताना काय लिहितो a प्लस बी च्या फॉर्म मध्ये. इट इज व्हॉट क्यूब रूट ऑफ 9 मायनस 9 minus x plus cube root of 4 plus x into dx. Again here numerator and denominator are same, so ते कॅन्सल होतील आणि इथं काय येईल बघा. Yes, here integration it is what 1 to 4 1 dx. So what is the integration of 1? It is x. Limit is from 1 to 4. Okay, so put upper limit, it is what 4 minus lower limit 1. So this will becomes what 3. So 2i ची value काय आली 3. So therefore what is the value of I? It is 3 upon 2. So अशा प्रकारे परत तुम्ही दिलेला जो इंटिग्रेशन आहे त्याची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली 3/2. अगेन यू कॅन यूज द हिंट. हिंट इज व्हॉट 2i इज इक्वल टू b मायनस a. ओके, म्हणजेच i इज इक्वल टू व्हॉट b मायनस a अपॉन 2. सो बघा इथे व्हॅल्यू काय आली अप्पर लिमिट 4 मायनस लोअर लिमिट 1 अपॉन 2. So simply it becomes what 3/2. Yes, so in this way you can calculate the value of I. It is 3/2. Okay, so अशा प्रकारे या टाइप वरची सगळे एक्झाम्पल तुम्ही बघून घ्या. हे काय सिम्पली तुम्हाला सॉल्व करता येईल बाय युजिंग द गिवन प्रॉपर्टी. ओके, so now we'll solve some more example on this
type from different category. Okay, so write down next example. Next example 2b. It is what? Integration pi by 6 to pi by 3 dx upon 1 plus tan x. सो काही एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्टली त्या प्रॉपर्टीच्या अंडर दिसत नाही, पण तुम्ही जर का थोडं सिम्प्लिफिकेशन केलं तर ते तुम्हाला प्रॉपर्टी काय यूज करता येईल. ओके, सो आय विल राईट फर्स्ट कन्सिडर आय इज इक्वल टू गिवन इंटिग्रेशन. इट इज व्हॉट dx upon 1 plus tan x. But we know that tan x can be written as what? Upon cos x. So इथं आपण सबस्टिट्यूशन करूया. So it is what? Pi by 6 to pi by 3 dx upon 1 plus tan x means what? Sin x upon cos x. So क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होईल बघा. इट इज व्हॉट? पाय बाय 6 टू पाय बाय 3. हा cos x इथं मल्टिप्लाय करून वरती न्यूमरेटरला घ्या. सो इट बिकम्स व्हॉट? cos x अपॉन cos x प्लस sin x into dx. So this is what? Value of I. आता आपण ती प्रॉपर्टी परत इथे अप्लाय करणार आहोत. ओके, सो राईट डाउन दिस प्रॉपर्टी. इट इज व्हॉट? इंटिग्रेशन a to b f of x dx is equal to integration a to b f of a plus b minus x into dx. सो आता इथं a plus b ची व्हॅल्यू काय आली बघा. पाय बाय 3 मीन्स व्हॉट? इट इज 30. It is 60. Sorry, pi by 6 means it is 30. Okay, so 30 plus 60 will be what? It is 90. Okay, so therefore by using this you can calculate, replace x by what? 90 minus x, किंवा सिम्पली काय लिहू शकता? पाय बाय 2 मायनस x. जेव्हा तुम्ही ऍडिशन कराल पाय बाय 3 प्लस पाय बाय 6 ची, तुम्हाला पाय बाय 2 भेटेल. ओके, सो तुम्ही सिम्प्लिफाय करा हे. सो नाउ विल चेंज or we'll apply this property on integration 1. So therefore integration 1 becomes काय येईल बघा. I is equal to integration pi by 6 to pi by 3. काय येईल? x च्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय? pi by 2 minus x. So it will be what? Cos of pi by 2 minus x divided by cos of pi by 2 minus x plus sin of pi by 2 minus x into dx. Okay, so therefore integration I is equal to काय येईल बघा इथं. Yes, it is what? Integration pi by 6 to pi by 3. So cos of 90 minus theta. So it is in what? First quadrant. Okay, so first quadrant मध्ये काय होतो? All are positive. Yes, and changes what? Cos change to sin and sin changes to cos. So therefore cos of pi by 2 minus x will be what? Sin x divided by cos of pi by 2 minus x. It is again sin x plus sin of pi by 2 minus x. It is what? Cos x into dx. So write down this as a 2. आता काय करू आपण? 1 to 2 ऍड करूया. So adding 1 and 2, adding 1 and 2, I plus I, left hand side will be what? 2I integration pi by 6 to pi by 3. काय येईल? फर्स्टचं न्यूमरेटर काय? cos x. सेकंडचं न्यूमरेटर काय? sin x डिवायडेड बाय दोघांचा जो डिनॉमिनेटर आहे, मी इथं परत एकदा सांगतो, इथं काय? cos x प्लस sin x आहे, इथं sin x प्लस cos x. They both are what? They are same. So you can write cos x plus sin x into dx. ओके, सो हे कॅन्सल केल्यानंतर इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येईल बघा. येस, इट इज 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन pi by 6 to pi by 3 1 into dx. So what is the integration of 1? It is x. Lower limit is what? It is pi by 6. Upper limit is
pi by 3. It is the value of what? 2i. So आता आपण सबट्रॅक्शन करूया, म्हणजेच अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुटअप करूया. सो इट विल बी व्हॉट? अप्पर लिमिट इज pi by 3 minus lower limit is what? Pi by 6. Okay. So pi by 6 means it is 60 minus pi by 3 means it is 60 minus pi by 6 means it is 30. So 60 minus 30 is what? 30. So 30 can be written as pi by 6. Okay. किंवा तेच तुम्ही इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून लिहू शकता. इथे बघा दोघांचं डिनॉमिनेटर सेम नाहीये. सो ह्याचा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी न्यूमरेटरला काय करावं लागेल? 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो इट विल बी व्हॉट? 2 पाय अपॉन 6 मायनस हा ऑलरेडी पाय बाय 6 आहे. सो डिनॉमिनेटर सेम झाला. न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करा. सो 2 पाय मायनस पाय इट इज व्हॉट? पाय and denominator is 6. So in this way you can calculate the value of 2i. It is what? Pi by 6. So therefore I is equal to हा 2 इकडे डिवाइड करा, तर तुम्हाला काय भेटेल? पाय बाय 12 म्हणजेच इट इज व्हॉट? 15 डिग्री. सो अशा प्रकारे तुम्ही दिलेलं एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू शकता. इथं सिम्पली काय लक्षात यायला पाहिजे तुमच्या? येस, प्रॉपर्टी कशी अप्लाय करायची आणि ऑब्जेक्टिव्हला जर काही एखादं एक्झाम्पल विचारलं तर तुम्ही काय करू शकता? इथं बी मायनस ए. ओके. सो व्हॉट इज बी हिअर? आय इज इक्वल टू बी मायनस ए. बी इज व्हॉट? पाय बाय 3 minus pi by 6 divided by 2. Pi 3 it is what? Pi by 6 divided by 2 म्हणजेच आन्सर काय भेटेल तुम्हाला? Pi by 12. So in this way you can solve the given example by using this property. Okay. So next example आपण solve करूया. Okay. So write down next example on this. It is what? Integration of 2 point E. Integration of pi by 6 to pi by 3 under root sec x into dx upon under root sec x plus under cosec x. Okay. So solution मध्ये consider I is equal to integration of pi by 6 to pi by 3 under root sec x into dx divided by under root plus cosec x. Okay. So हा जो dx आहे तो इथं बाहेर लिहिला तर चालेल. Yes. So again we'll use this property. Directly मी इथं लिहितोय. So by using integration a to b f of x dx is equal to integration a to b f of a minus x dx. So therefore integration I is equal to ह्याला 1 म्हणा. So 1 becomes I integration I is equal to pi by 6 to pi by 3. What is the addition of pi by 6 plus pi by 3? Yes, it is 90 means pi by 2. So इथं लिहितो मी ब्रॅकेट मध्ये काय sec of pi by 2 minus x divided by under root sec of x plus under root cosec of pi by 2 minus x into dx. So write down this as 2. Okay. किंवा आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर याला 2 म्हणूया. अगेन
integration pi by 6 to pi by 3. 2 minus x means what? It is in first quadrant. So first quadrant मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. सो बाय युझिंग दॅट सेकचा कशामध्ये चेंज होईल? कोसेक एक्स मध्ये. ओके. डिनॉमिनेटरला परत सेकचा कशामध्ये चेंज होईल? कोसेक एक्स प्लस कोसेकचा कशामध्ये चेंज होईल? सेक एक्स. ओके. So write down this integration as 2. Okay. So adding 1 and 2. So 1 आणि 2 ऍड केल्यानंतर काय भेटेल बघा इथं? येस, वेट जस्ट हा हँग झालाय. ओके. सो इथं 1 आणि 2, 1 चा जर का लेफ्ट हँड साइड आणि 2 चा लेफ्ट हँड साइड इथं ऍड केला तर काय भेटेल तुम्हाला? 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन पाय बाय 6 टू पाय बाय 3. चा नंबर चेक केला तर तो काय येईल? सेक एक्स. सेकंडचा नंबरेटर काय? कोसेक एक्स. आणि डिनॉमिनेटरला काय येईल? सेक एक्स प्लस अंडर रूट कोसेक एक्स इंटू डीएक्स. सो प्रोसिजर सेम आहे. परत काय होईल? तेच होईल. पाय बाय 6 टू पाय बाय 3. इंटिग्रेशन ऑफ इट इज नथिंग बट व्हॉट? इंटिग्रेशन एक्स लिमिट फ्रॉम 2 pi by 3. It is the value of 2i. So put upper limit and then a lower limit. So काय येईल इथं व्हॅल्यू बघा? पाय बाय 3 मायनस पाय बाय 6 म्हणजेच 60 minus 30. So it is nothing but what? Pi by 6 value of what? 2i. So therefore value of I is equal to what? It is pi upon 12. हा 2 इकडे डिवाइड करा. सो अशा प्रकारे दिलेल्या इंटिग्रेशनची तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट टाइप जो आहे प्रॉपर्टीज ऑफ डिफायनाइट इंटिग्रल तो डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल. ओके. सो थँक्यू.